ज्या हप्त्याची राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणी आतुरतेने प्रतीक्षा पाहत होत्या, तो हप्ता लाडक्या बहिणींना मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे। महिला व बालविकास विभागाला एप्रिल महिन्याच्या हप्त्या वाटपाकरिता अर्थ मंत्रालयाकडून आवश्यक त्या निधीचा चेक प्राप्त झाला आहे आणि आता लाडक्या बहिणींना लगेचच एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे। मित्रांनो, महिला व बालविकास विभागाने काही जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे, ज्या जिल्ह्यांना लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता सर्वप्रथम वर्ग केला जाणार आहे। आणि मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही देखील आहे की अशाही काही जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता सर्वात शेवटी वितरित केला जाणार आहे। तेव्हा मित्रांनो, ते जिल्हे कोणते ज्यांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये मिळणार आहे आणि सोबतच ते जिल्हे कोणते ज्यांना सर्वात अखेर म्हणजेच सर्वात शेवटी लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता मिळणार आहे, आजच्या ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण अगदी कमी वेळात जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांबद्दलची इन डिटेल माहिती लगेचच तुम्हाला प्राप्त होईल आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, फेब्रुवारी आणि मार्च ह्या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर आता राज्यभरातील लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती, ती म्हणजे एप्रिल महिन्याच्या हप्त्या वाटपाची। एप्रिल महिन्याचे 2100 रुपये आमच्या बँक खात्यामध्ये कधी येणार, असा प्रश्न लाडक्या बहिणी मागील अनेक दिवसांपासून विचारत होत्या। तेव्हा अखेर त्यांना हे पैसे आता मिळणार आहे। त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच योजनेचा 10वा हप्ता देखील जमा होणार आहे। मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार त्याबाबत आपण जाणून घेऊयाच, मात्र त्यापूर्वी एक धक्कादायक अपडेट जी लाडकी बहीण योजनेशीच निगडीत आहे ती आपण जाणून घेऊया। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला लाभार्थी आहेत त्या सर्व महिलांना आता पडताळणी प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे। योजनेचे जे विविध निकष आहेत त्या निकषांची पूर्तता लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिला करते की नाही याची शहानिशा आता संगणकाद्वारे तसेच प्रत्यक्षात देखील केली जाणार आहे। मित्रांनो, संगणकाद्वारे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेचे वार्षिक उत्पन्न किती, तिच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न किती, तसेच त्या महिलेच्या स्वतःच्या नावावर 4 व्हीलर वाहन तर नाही ना, तसेच घरातील एखाद्या सदस्याच्या नावे 4 व्हीलर आहे की नाही ह्याची शहानिशा संगणकाद्वारे केली जाणार आहे। सोबतच मित्रांनो, लाभार्थी महिलांची शहानिशा अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्षात केली जाणार आहे आणि अंगणवाडी सेविकांना देखील टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तसेच इंटरनेटची जोडणी देखील त्यांना मोफत देण्यात आलेली आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना सदर महिलेने जे कागदपत्रे सादर केली होती म्हणजेच जे डॉक्युमेंट्स महिलांनी सादर केले होते त्या डॉक्युमेंट्सची शहानिशा आता केली जाणार आहे। अंगणवाडी सेविकांमार्फत या माहितीची सत्यता तपासली जाणार आहे आणि ज्या महिला खोटी माहिती पुरवून शासनाची दिशाभूल करून आतापर्यंत योजनेचा लाभ मिळवत आल्या होत्या त्या सर्व महिलांना तातडीने योजनेतून बाहेर केले जाणार आहे। योजनेच्या लाभापासून आता त्यांना वंचित केले जाणार आहे। सोबतच अशा महिलांना ब्लॅकलिस्ट देखील केले जाणार आहे, जेणेकरून योजनेचा एकही रुपया एकही हप्ता यापुढे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही। मित्रांनो, आता आपण लगेचच जाणून घेऊया महाराष्ट्रातील त्या जिल्ह्यांबाबत ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजेच ह्या योजनेचा 10वा हप्ता जमा होणार आहे। लाडक्या बहिणींना सर्वप्रथम योजनेचे 2100 रुपये मिळणार आहेत जर त्या ह्या जिल्ह्यातील रहिवासी असतील। मित्रांनो, ह्या यादीतील पहिला जिल्हा आहे कोल्हापूर। मित्रांनो, कोल्हापूरचा पहिल्या क्रमांकावर समावेश करण्यात आलेला आहे। दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद। तिसऱ्या क्रमांकावर सोलापूर, चौथ्या क्रमांकावर सांगली, 5व्या क्रमांकावर नागपूर, 6व्या क्रमांकावर भंडारा, 7व्या क्रमांकावर गोंदिया, 8व्या क्रमांकावर अमरावती, 9व्या क्रमांकावर नाशिक, 10व्या क्रमांकावर पालघर, 11व्या क्रमांकावर ठाणे, 12व्या क्रमांकावर रायगड, 13व्या क्रमांकावर पुणे, 14व्या क्रमांकावर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर आणि 15वा म्हणजेच ह्या यादीतील शेवटचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद। मित्रांनो, ज्या महिला या यादीतील 15 पैकी एका जिल्ह्याच्या रहिवासी असतील त्या सर्व महिलांकरिता एक मोठी खुशखबर पुढे आलेली आहे। या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता सर्वप्रथम वर्ग केला जाणार आहे। ह्या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये सर्वप्रथम योजनेचा हप्ता 2100 रुपये जमा होणार आहे। तसेच मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे काही बँकांना देखील ह्या हप्त्या वाटपाकरिता प्राधान्य देण्यात आलेले आहे। ह्या बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र ह्या बँकेचा पहिल्या क्रमांकावर समावेश आहे। दुसऱ्या क्रमांकावर SBI म्हणजे स्टेट बँकेचा समावेश आहे।
3ऱ्या क्रमांकावर पंजाब नॅशनल बँक, 4थ्या क्रमांकावर ICICI बँक, 5व्या क्रमांकावर IDBI बँक, 6व्या क्रमांकावर HDFC बँक, 7व्या क्रमांकावर कॅनरा बँक आणि 8व्या तसेच या यादीतील शेवटच्या क्रमांकावरची बँक आहे पोस्टाची बँक म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक। ज्या महिलांचे ह्या बँकांमध्ये खाते आहे तसेच ज्या महिलांचे पोस्टाच्या बँकेमध्ये खाते आहे त्यांना काळजी करण्याचं अजिबात कारण नाही। या सर्व महिलांना बिनदिक्कतपणे आणि विनाविलंब लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता मिळणार आहे। तसेच मित्रांनो, ज्या महिलांचे बँक खाते पोस्टाच्या बँकेत होते त्या महिलांना आतापर्यंत योजनेचा हप्ता मिळवण्यात कसलीच अडचण आली नाही अशा प्रकारची माहिती देखील नुकताच प्रदर्शित झालेल्या अहवालात देण्यात आलेली आहे। जर तुमचे देखील पोस्टाच्या बँकेमध्ये खाते असेल मात्र तुम्हाला योजनेचा हप्ता मिळवण्यात कसलीही अडचण आली असेल तर त्याबाबत कमेंट सेक्शनद्वारे मला नक्की सांगा। तसेच आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे एकूण किती हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले, योजनेचे किती पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत आले ह्याबाबत देखील मला कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा। मित्रांनो, अनेक महिलांनी अशा प्रकारची देखील कमेंट केली होती की आतापर्यंत लाडकी बहीण योजनेद्वारे आम्हाला एकही हप्ता मिळालेला नाहीये। अशा सर्व महिलांनी काय करायला हवे जेणेकरून नेक्स्ट 48 तासांच्या आतमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता किंवा जे थकीत पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये येणे प्रलंबित आहे ते पैसे त्यांच्या खात्यात जमा व्हावे याबाबतची सविस्तर माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तेव्हा आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस केला नसेल तर नक्की करून घ्या। मित्रांनो, आता आपण त्या जिल्ह्यांची नावे जाणून घेणार आहोत ज्या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचे 2100 रुपये जमा होण्याकरिता महिलांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते। मित्रांनो, ह्या जिल्ह्यांच्या यादीमधील पहिला जिल्हा आहे बुलढाणा, 2ऱ्या क्रमांकावर जालना, 3ऱ्या क्रमांकावर परभणी, 4थ्या क्रमांकावर बीड, 5व्या क्रमांकावर गडचिरोली आणि शेवटच्या क्रमांकावरील जिल्हा आहे वर्धा। मित्रांनो, ह्या 6 पैकी एका जिल्ह्याचे जर तुम्ही रहिवासी असाल तर त्याबाबत देखील कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा। या 6 जिल्ह्यांमध्ये पैशांच्या वाटपाकरिता थोडा उशीर होऊ शकतो अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मित्रांनो, ह्यानंतर लाडकी बहीण योजनेविषयीची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे राज ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवरून एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे आणि ज्याद्वारे त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे। लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे सरकार अडचणीत आले आहे। लाडकी बहीण योजनेसारख्या योजना सरकारला अडचणीत आणणाऱ्या आहेत। सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक ताण पडतो आहे। जर 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपयांचा करण्यात आला तर जो आर्थिक ताण निर्माण होईल तो सहन करण्यापलीकडे जाईल। तेव्हा येणाऱ्या काही काळामध्ये लाडकी बहीण योजना नक्कीच बंद होईल अशा प्रकारचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते। त्यावर महिला व बालविकास विभागामार्फत तसेच महायुती सरकारमधील काही नेत्यांमार्फत प्रत्युत्तर देण्यात आले। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही। जी आश्वासने निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना देण्यात आली होती त्या आश्वासनांची पूर्तता नक्कीच आमचं सरकार करेल। राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये करण्यात येईल आणि मग पुढे जसजशी राज्याची आर्थिक स्थिती सुधारत जाईल तसे लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्यात येईल। 2100 रुपयांवरून 2500 रुपये, मग 3000 रुपये अशा प्रकारची देखील हप्त्यामध्ये वाढ लाडकी बहीण योजनेअंतर्गत करण्यात येईल अशा प्रकारचे वक्तव्य ह्या नेत्यांनी केले आहे। मित्रांनो, ह्या प्रकरणावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा। तसेच अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।